मी आपल्या टाकळे आजी आणि परिसराच्या वतीने लोकनेते आढळराव दादा यांचं प्रथमतः आपल्या ग्रामस्थातर्फे स्वागत करतो. खरं पाहिलं महाराजांनी जे सांगितले ते सर्व खरंच आहे. साधी चर्चा, सामान्य लोकांत चर्चा आहे दादा. सध्याला दादाला टक्कर देणारा माणूस आतापर्यंत तरी तयार नाही झाला. किती वेळा उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केले, त्यांना राष्ट्रवादीचा उमेदवार भेटला नाही. शेवट शिवसेनेचा उमेदवार घेतला. दादा आम्ही भाजपचं काम करतोय. आता मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, परंतु आम्ही मागल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही मेळावा घेतला. त्या दिवशी अरुण भाऊ होते. अरुण भाऊने सांगितलं 250-300 कार्यकर्ते, आम्हाला चेहराच कळत नाही, नमके सगळे. आज सगळ्यांचं आपण नियोजन नाही केलं. आम्ही सुद्धा एकजुटीने दादा तुम्हाला भरघोस मतांनी निवडून आणू आणि ते येणारच आहे. आज आमची टाकळी अशी चर्चा चालते. मी ते किती जणांना माझे सगळे लागले म्हणते पैन लावा. म्हणलं लावा, 10 लाखाची लावा, 5 लाखाची लावा, काय लावून ते लावा. सावित्रा शेटकर कोणी पाठवून द्या म्हणलो. आणि दादा आजच निवडून आले. दादांचं मी स्वागत करतो. आज हा गट आमचे डॉक्टर सुभाषराव पोकळे असेल, मी असेल, आता गट पहिल्यासारखा किचकट राहिलेला नाही. सर्वत्र कार्यकर्ते भक्कम आहे. त्यामुळं निश्चितच तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद गटातून लीड भेटल्याशिवाय राहणार नाही. दादा एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. खेड लोकसभा मतदारसंघात त्यावेळेला तिथे भरघोस मताने 22,000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते उभे राहिले. त्यावेळेला ते 2.25 लाखांनी निवडून आले. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा म्हणले ह्या गटामध्ये शिरूर आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये हॅट्रिक कोणी केलेली नाही. दादा तिसऱ्यांदा उभे राहिले. ते 3,22,000 मतांनी निवडून आले. आणि आता चौथ्यांदा पुन्हा बॅटिंग करायला दादा उभे आहेत. चौकार मारायला दादा सज्ज आहेत. दादा चौकार 29 तारखेला तुम्ही निश्चितपणानं मारणार आहे, पण तो थोडा तिडका मारणार नाही. तो जवळजवळ या वेळेला 4 लाखाच्या पुढे मारणार आहे. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही 1 लाख मताचा फरकाने विजय झालेले आहेत. कोणी असो नसो, कोणी गरीब येऊ श्रीमंत येऊ, प्रत्येकाशी हसून खेळून बोलणारे, कुठेही निवडणूक झाल्यानंतर राजकारण न करणारे. आपण फक्त समाजाने आपल्याला निवडून दिले, समाजाकरता आपण देणं लागतो या हिशोबातून वागणारे दादा. अनेक वर्ष आम्ही तुमच्या संपर्कात आहे, तुमच्या बरोबर काम करतोय. समोरच्या पार्टीमध्ये आम्ही सोडून जवळजवळ 1 वर्ष झाली असतील, 10-15 वर्ष त्यांच्या बरोबरही होतो. याची 0 त्याची 0, याला पाड त्याला गाड, एवढा सोडून उद्योग नाही. हे करता करता स्वतः कुठं खड्ड्यात गेले त्याचा तपास लागला नाही. जनता जनार्दन आहे. इकडे कांदे फेक, तिकडे आमक फेक, आंबे फेक, काय करतात उद्योग. कशाला उद्योग करताय. 6 तालुक्याची इलेक्शन आहे. 6 तालुके कुठले गाव आहेत हे आपल्याला सांगता यायचे नाही. दादानी 3-3, 4-4 प्रत्येक वाड्या वस्त्यांचे दौरे केले. आणि हे करीत असताना मित्रांनो, निवडणूक येते, निवडणूक होऊन जाते. तुमचे आमचे संबंध हे जीवाभावाचे संबंध असतात. आपण प्रत्येक जण नात्यागोत्यातील माणसं आहोत. आणि दादा गेली 15 वर्ष या ठिकाणी काम करतायत. काम करीत असताना दादानी कधी निवडून आल्याच्या नंतर हा अमक्या पक्षाचा आहे, तो तमक्या पक्षाचा आहे, मी निधी देणार नाही, आमकं करणार नाही, पोलिसांना फोन करणार किंवा काही त्याच्यावर खोटे आटे गुन्हे करणं, दादानी कधी हे राजकारण केलं नाही. म्हणून ते दादा आज चौथ्यांदा या ठिकाणी जनता जनार्दन निवडून देणार आहे. माणूस का चौथ्यांदा निवडून देण्याची विषय घेतो. आता परभाऊनी सांगितलं, सावित्रीभाऊनी सांगितलं, पहिले दिवस राहिलेले नाहीत. लोक सुज्ञ झालेले आहेत. आणि दादा लोकांनी ठरवलेलं आहे की दादा तुम्ही तर निवडून येणार आहेत, परंतु तुम्ही तसे निवडून येणार नाही तर या महाराष्ट्रामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येणार आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर मित्रांनो सांगतो, दादा हे केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या समोर येणार आहेत. काम दादांनी कधी टाकळे आजीमध्ये कमी केली नाहीत. टाकळे आजी गण असन, कवठे गण असन, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, काही लोक काम नको म्हणतात. आता आपल्याकडे मेन अडचण असते रस्त्याची.
दादा पाण्याचा विषय या ठिकाणी अतिशय महत्वाचा असतो. काही लोकांचा विषय आहे की दादा पाण्यामध्ये लक्ष घालीत नाही. मी आवर्जून मित्रांनो सांगतो, दादा नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. हे सर्व कामं घेऊन नियोजन मंडळामध्ये आमदार असतील, नियोजन मंडळाचे सदस्य असतील, हे सर्व बसतात. परंतु दादा कधी कोणाला ज्या ठिकाणी काम नको त्या ठिकाणी काम नको असं कधी सांगत नाही. पाण्याचा विषय असतो हा आमदार लेवलला पाण्याचा विषय असतो. पाणी समिती त्याच्यावर गठबंधन केलेले आहे. दादा खासदार आहे. दादांनी काय पारिवारिक गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही. परंतु तुम्ही ज्या वेळेला सत्तेवर होता, ज्या वेळेला सत्ता उपभोगीत होता, आता दुष्काळ आहे. 72 पेक्षाही अतिशय भयंकर दुष्काळ आहे. योगायोगाने धरणं झालीत म्हणून आपल्याकडे पाणी आहे. पण तुमची ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला तुम्ही लोकांना मूत पाजायला निघाले होते, हेही विसरता कामा नये. कधी भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेते मंडळींनी कधी जनतेशी गद्दारी केली नाही. मित्रांनो, कांद्याचा प्रश्न असेल, बैलगाड्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असेल, आणि दादांनी सकाळपासून सांगितलं की जो कांद्याचा प्रश्न आहे तो मी स्वतः मांडला. त्याच्यामुळे निदान शेतकऱ्यांना 200 रुपये का होईन क्विंटल पाठीमागे आले. अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले, कर्जमाफी झाली. आणि कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर का दादांनी जे काय करून ठेवलंय त्याच्यामध्ये जर असेल तर रेल्वे मार्ग असेल, आणि रेल्वे मार्गानंतर रस्त्याचा जो मेन हायवेचा प्रश्न आहे तो दादांच्या माध्यमातून जवळजवळ 70-80% पूर्ण झालाय. राहिलेला 30% हा देखील दादांच्याच काळात मध्ये पूर्ण होणार आहे. राहिला प्रश्न विमानतळाचा. आता म्हणते विमानतळ गेलं, 2-4 पिढ्या आपल्या मागे गेल्या. अरे त्या ठिकाणी काय दादांमुळे विमानतळ मागे गेलं का? लोक आता दादा शून्य झालेले. अमेरिकेला काय घडलं तर इथं 2 मिनिटात कळते. विमानतळाला भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे, त्याच्यामुळे विमानतळ गेलेला आहे. आणि उगाच दादाच्या नावाने शिमगा करायचं काम ही मंडळी करतायत. दादा अजिबात अडचण येणार नाही. जी गोरगरीब जनता आहे, जी सामान्य जनता आहे, ही तुमच्या पाठीमागे खंबीर आहे. म्हणून साठी तुमचा विजय हा निश्चित आहे. मी या भागाच्या वतीनं, या टाकळे हाजी जिल्हा परिषद कवठे टाकळे हाजी गणाच्या वतीनं सांगतो की निश्चितपणानं तुम्ही चौकार मारणार.